Okay, so let me share the screen, guys, and let's start the today's session. लास्ट सेशन मध्ये आपण पायथन विषयी थोडा इंट्रोडक्टरी पार्ट बघितला. पायथन आहे काय, डेव्हलप कोणी केलं आणि पायथनची एक्झॅक्टली पॉवर काय, राईट? कालच्या सेशन मध्ये आपण बघितलं पायथन मध्ये जॉबचं मार्केट कसं काय आहे. इवन आपण हे पण बघितलं की पायथनचा यूज एआय मध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे, राईट? एआय फील्डमध्ये पायथन इज वन ऑफ दी बेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज इन ऑल ओव्हर दी वर्ल्ड. जिथं जिथं एआयचा यूज होतोय तिथं तिथं पायथन 100% पोहोचलेला आहे. 100% यूज लोक करत आहे. ओके. त्याच्यामुळं जर 2026 मध्ये कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करायची झाली तर माझं रिकमेंडेशन पायथन राहील. कारण ज्याला पायथन येतंय, आय डोंट थिंक की लाईक त्याचा जॉब एआय रिप्लेस करेल. इव्हन असं नाही की ज्याला जावा येते त्याचा जॉब एआय रिप्लेस करेल. बघा, जॉब त्याचा रिप्लेस होतो जो प्रोग्रामिंग तर शिकतो, सगळ्या गोष्टी शिकतो, बट इन डेप्थ कॉन्सेप्ट शिकत नाही, रिअल टाइमचे प्रोजेक्ट्स बनवत नाही. ते डेव्हलपर मात्र नक्कीच रिप्लेस केले जातात, जे कॉपी पेस्ट कोड करतात. ओके, ज्यांना प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल ज्यांच्याकडे नाहीये, ते डेव्हलपर नक्की रिप्लेस होतात. मग जावा असो, पायथन असो. बट ॲज कम्पेअर टू जावा, पायथन फॉर द स्टार्टअप ॲप्स, then small scale companies, Python is very best choice, guys. Very, very best choice. If you want to build the application for these small businesses, or if you are looking for the company that is startup company, mid scale company, then Python is one of the best choice. Okay, and if you are looking for the enterprise application or खूप मोठ्या MNC कंपनीज, then तिथं जावा आता सुद्धा बूम मध्ये आहे. त्यामुळे कुठलीच प्रोग्रामिंग लँग्वेज वाईट नसते. वाईट म्हणजे आपण जे म्हणतो ना, की नाही, 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 याचा स्कोप नाहीये, याचा स्कोप आता सध्या जास्त आहे. तर असं काही नाहीये. प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजचा स्कोप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये टॉप लेव्हलला आहे, हाय लेव्हलला आहे. मग तो जावा असो, पायथन असो, सी, सी प्लस प्लस, एव्हरीथिंग गाईज. प्रत्येकाचा यूज मार्केटमध्ये होतो. ओके. आपण डिसाईड करायचंय आपलं एम काय आहे, आपलं गोल काय आहे, आपल्याला जॉब कशात करायचा आहे. हे डिसाईड केल्यानंतर वी कॅन चूज द प्रोग्रामिंग लँग्वेज. आर यू गेटिंग माय पॉइंट? कुणी काही सांगितलं, ऐकायचं, आपल्या मनाने सगळ्या गोष्टी करायच्या. कारण आपल्याकडे YouTube आहे, एआय आहे, ChatGPT आहे, खूप सारे टूल्स आहेत. ओके. त्यांच्या मदतीने ऑर यू कॅन आस्क टू द एक्सपिरियन्स डेव्हलपर्स हू आर वर्किंग इन द आय-टी. त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता की एक्झॅक्टली मार्केट सिच्युएशन काय आहे? मार्केटमध्ये स्कोप कशाला आहे? बरोबर की नाही? सो इवन ॲज पर माय एक्सपिरियन्स, आय वॉन्ट टू टेल यू गाईज, स्कोप इज एव्हरीवेअर. You choose Python, very good, no problem. If you choose Java, then also I can say very good, because Java is also booming in the market in the different field, not in the AI, but in the different field. बघा, AI म्हणजे सगळं असं नाही बरं का. इफ यू थिंक लाईक दॅट की नाही नाही, AI म्हणजेच आता सगळं आहे, नाहीतर बाकी काहीच नाहीये, असं अजिबात नाहीये. AI सोडून पण खूप मोठी दुनिया आहे, खूप मोठं जग आहे, जिथं लोक करोडो रुपये कमवत आहेत विदाऊट युझिंग एआय. असं एआय 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 आता मागच्या वर्षापासून हे खूप मार्केटमध्ये बूम झालंय. खूप साऱ्या गोष्टी एआय मुळे आपल्यावरती खूप सारे त्याचे परिणाम सुद्धा झाले, राईट? खूप सारे डिसएडव्हान्टेज सुद्धा झाले. ऍडव्हान्टेजेस तर भेटलेच, पण मोस्ट ऑफ द डिसएडव्हान्टेज सुद्धा एआय मुळे झालेत. गेटिंग माय पॉईंट? त्याच्यामुळे एआय सोडून पण खूप मोठी दुनिया आहे, जिथं बाकीच्या प्रोग्राम लँग्वेज राज्य करतात. अरे, गेटिंग माय पॉईंट? सो पायथन आपण काल प्रोग्रामिंग म्हणजे काय हे पण बघितलं. आपण खूप साऱ्या गोष्टी आपण एक्सप्लोर केल्या. आय थिंक कालची रेकॉर्डिंग, इफ यू चेक ऑन द ड्राईव्ह, सगळ्यांना ॲक्सेस भेटला असेल. माइट बी कोणाला राहिला असेल तर तो ॲक्सेस आज भेटून जाईल. लेट मी चेक, एनीवन इज रिमेनिंग? नाही, कोणीच रिमेनिंग नाहीये. सगळ्यांना ॲक्सेस भेटलाय. ओके, इट शुड बी व्ह्यूवर. एवढ्या जणांनीच रिक्वेस्ट पाठवली, एवढ्यांना ॲक्सेस भेटलेला आहे. ठीक आहे. आणि जर रेकॉर्डिंग आहे कालची, दररोजची रेकॉर्डिंग इथं येईल. इव्हन दररोजच्या नोट्स सुद्धा इथे येतील. ओके, आता कालच्या आणि आजच्या दोन्हीच्या नोट्स मी इथं अपलोड करेल. कधी जर नोट्स मागे पुढे राहिलं तरी नोट्स इथं भेटतील, काही टेन्शन घ्यायचं नाही.
ठीक आहे. आणि लास्टला मी हँड रिटन नोट्स माझ्याकडे खूप सारे आहेत. इंटरव्ह्यू क्वेश्चन माझ्याकडे खूप सारे आहेत. मॉकची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. ओके. दॅट मीन्स लॉट्स ऑफ थिंग्स वी आर गोइंग टू डू इन दिस बॅच गाईज. ओके. सो डोंट वरी अबाउट इट. सो टुडेज टॉपिक इज व्हॉट गाईज. आज आपल्याला बघून घ्यायचं आहे पायथन केलं पाहिजे त्याचं रिझन काय एक्झॅक्टली वाय वी चूज पायथन. मी ऑलरेडी चूज केलंय तरी पण तुम्हाला जर हे माहीत नसेल तर मी एकदा सांगू इच्छितो की पायथनच का केलं पाहिजे. पायथन बेस्ट कसं आहे. वाय वी चूज पायथन. तर त्यातला सगळ्यात मेन पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे. दॅट इज समथिंग पायथन इज व्हेरी 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 इझी प्रोग्रामिंग लँग्वेज. एवढी इझी प्रोग्रामिंग लँग्वेज मी माझ्या जीवनात बघितली नाही. हो सर, तुमच्या जीवनाला झालेच किती वर्ष? 25-26 जो काय कालावधी झाला, त्या कालावधीमध्ये तर मी बघितली नाही बाबा. याच्यापेक्षा सोपी नाही. सर, सी प्रोग्रामिंग पण सोपी नाही, याच्यापेक्षा नाही. सी, सी++ पेक्षा सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून पायथनची ओळख आहे. बाकी कुठल्याही प्रोग्रामिंग बघा. बघा, पायथन इज व्हेरी ईझी. पायथन इज व्हेरी ईझी कंपेअर्ड टू अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. Other programming languages. Because what is the reason? Because its syntax as a syntax, because its syntax is simple and readable. त्याचा सिंटॅक्स जर तुम्हाला मी दाखवला, एवढा सोपा आहे. लय सोपं आहे. लय लय म्हणजे आय डोंट हॅव वर्ड. दाखवू का तुम्हाला? ओके. याचा कोड रन कसा होतो? खूप सिंपल पद्धतीने याचा कोड रन होतो गाईस. इफ यू जस्ट ओपन सीएमडी. सीएमडी कसं ओपन केलं मी बघितलं. हे सर्च जे असतं इथे सर्चमध्ये लिहिलं सीएमडी किंवा तुम्ही तुमच्या कीबोर्डवरती विंडोज प्लस आर दाबा आणि याच्यामध्ये लिहा सीएमडी. कॅन यू चेक इट सीएमडी. ओके करा. डायरेक्ट सीएमडी ओपन होतो. सोपं आहे सीएमडी ओपन करणं. अवघड आहे का? अजिबात नाहीये. ठीक आहे. विंडोज प्लस आर सीएमडी. And now here can you check Python? Okay, let's say I'm writing Python version. What is the command guys to check the Python is installed in our system or not? Python --- version. Yeah, हा मला म्हणता येस Python 3.14.4 is there. म्हणजे माझ्याकडे Python इन्स्टॉल आहे. तुमच्याकडे आहे की नाही जर चेक करायचं असेल तर खूप सोपं आहे. काय करायचं? विंडोज प्लस आर, सीएमडी, Python --- फक्त ही कमांड टाका. जर तुम्हाला व्हर्जन भेटलं तर म्हणायचं आपल्याकडे पायथन आहे रे. आपल्याकडे पायथन आहे. इट्स दॅट सिंपल. पायथन तुमच्याकडे इन्स्टॉल आहे. ठीक आहे सर. मग पायथनचा कोड कसा केला जातो? पायथनचा कोड सीएमडी वरती करता येतो? ऑब्व्हियसली करता येतो. पायथनचा कोड नोटपॅड वरती करता येतो? ऑब्व्हियसली करता येतो. पायथनचा कोड व्हीएस कोडमध्ये करता येतो. सगळीकडे करता येतो. इव्हन तुमच्याकडे लॅपटॉप नसेल, सर मला मोबाईल आहे. मोबाईलमध्ये आहे का पॉसिबल? येस. ऑनलाईन जीडीबी सर्च करा. ऑनलाईन ऑनलाईन जीडीबी सर्च केल्यानंतर हे बघा, हा प्रॉम्प्ट तुमच्या समोर येईल. तर लँग्वेज असेल सिलेक्टमध्ये जा. पायथन चूज करा. दॅट्स इट. हे बघा, प्रिंट हॅलो वर्ल्ड. इफ यू रन अँड दॅट्स इट. आउटपुट इज देअर. कॅन यू चेक द आउटपुट? एवढं सोपं आहे म्हणजे हे बघा, रन केलं मी डायरेक्ट प्रिंट हॅलो वर्ल्ड. एका लाईनमध्ये कोड रन होतो आणि हे कुठं होत नाही बरं का. बाकी प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला कोड लिहावा लागतो. फंक्शन बनवा, मेन फंक्शन बनवा, प्रिंटफ लिहा. 12 भानगडी बरोबर आहे. जावामध्ये तर म्हणजे काय बोलायचं आहे. प्रोजेक्ट बनवा, पॅकेज बनवा, क्लास बनवा, मेन मेथड लिहा, सिस्टम डॉट, आउट डॉट, खूप साऱ्या गोष्टी आहे. पण इथं मात्र एकाच लाईनमध्ये काम तमाम. दॅट इज अ पायथन. इट इज व्हेरी व्हेरी सिंपल गाईज. व्हेरी सिंपल. कारण बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला खूप साऱ्या लाईन लिहाव्या लागतात. इथं फक्त एकाच लाईनमध्ये आपलं काम होतं. दॅट्स वाय आय एम सेइंग व्हॉट पायथन इज व्हेरी ईझी प्रोग्रामिंग लँग्वेज गाईज. ओके. देन सेकंड थिंग आय वांट टू से अबाउट पायथन दॅट इज लेस कोडिंग. याच्यामध्ये जास्त कोड लिहायचाच नाही. कशालाच नाही बरं का. प्रिंट करायला म्हणून प्रिंट करायलाच नाही. लेस कोडिंग. तुम्ही पुढे चालून आपण याच्यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट शिकणार आहोत. मग ते कंट्रोल स्टेटमेंट असतील, लूप्स असेल, कलेक्शन असेल, एक्सेप्शन हँडलिंग असेल, फाईल हँडलिंग असेल. तुम्ही त्या जर कॉन्सेप्ट बघाल ना, इतका म्हणजे सिंपल आणि रीडेबल कोड आहे. जे काम जावामध्ये 10 लाईनच्या कोडने होतं, तेच काम पायथनमध्ये 2 लाईनच्या कोडने होतं.
हाऊ इट इज सिंपल गाईज, लेस कोडिंग. व्हाय आय एम सेइंग लेस कोडिंग? कारण Pythonमध्ये कमी लाईनमध्ये जास्त काम होतं. हे कळतंय? पायथन पायथन परफॉर्म्स टास्क युजिंग टास्क युजिंग फ्युअर लाईन ऑफ कोड. फ्युअर म्हणजे कमी. कमी लाईनच्या कोडमध्ये पायथनमध्ये खूप सारे टास्क आपण परफॉर्म करू शकतो. खूप सारे. जर मी तुम्हाला म्हणलं युजर कोण इनपुट घ्या आणि ते प्रिंट करा. पायथनमध्ये एवढं सोपं आहे पब्लिक, जावामध्ये अराउंड आपल्याला 5 ते 6 लाईन लिहावं लागतं जावामध्ये. पण पायथनमध्ये तुम्हाला माहीत आहे इनपुट घेण्यासाठी फक्त नेम लिहा, इनपुट फंक्शन लिहा, डन एवढंच लिहायचं आणि प्रिंट द नेम. 2 लाईनच्या कोडमध्ये तुम्ही इनपुट घेऊन प्रिंट पण करू शकता. धिस इज द पॉवर ऑफ पायथन. म्हणजे खूप कमी कोडिंग आहे याच्यामध्ये, खूप कमी कोडिंग. आणि कमी कोडिंग असल्यामुळे डेव्हलपमेंट कशी होणार आहे? फास्ट होणार आहे. कमीमध्ये जास्त काम होणार ना. फास्टर डेव्हलपमेंट, यू नो आणि कोड कमी असल्यामुळे समोरच्याला तो अंडरस्टँड करणं पण ईझी जाईल. बरोबर की नाही? जर एखादा डेव्हलपर तुमचा कोड बघत असेल, तर अरे स्वीट बट शॉर्ट बट स्वीट. त्याला लगेच समजून येईल. दॅट इज ईझियर मेंटेनन्स अल्सो वी कॅन गेट इन द पायथन लेन्स. आणि आपले प्रोजेक्ट धड कंप्लीट होतील. बरोबर की नाही? दॅट इज फास्टर प्रोजेक्ट कंप्लीशन इज अल्सो पॉसिबल बिकॉज ऑफ लेस कोडिंग. कोडिंग कमी आहे, सो एव्हरीथिंग विल बिकम रॅपिडली. रॅपिडली शब्द ऐकलाय? रॅपिडली म्हणजे फास्ट, फास्ट. ओके. तिसरी गोष्ट पायथन चूज करण्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल त्याचं रिझन आहे पायथन इज बिगिनर फ्रेंडली प्रोग्रामिंग लँग्वेज. बिगिनर फ्रेंडली प्रोग्रामिंग लँग्वेज. पायथन बिगिनरसाठी खूप बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला कोडिंगचं सी पण येत नाही. सर माझं 12वी झाले. 12वी सोडा हो. 7वी झाले, 8वी झाले. इव्हन काही स्टुडंट्सची मी बॅच घेतली मागच्या वर्षी. त्याच्यामध्ये 7वीचे स्टुडंट होते. 7वी, 7th स्टँडर्ड. दे आर लर्निंग पायथन. इव्हन त्यांच्या सिलेबसमध्ये पायथन. आपलं ग्रॅज्युएशन झालं पार. तेव्हा आपण कुठं पायथनला टच केला. काही जणांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. काही जण वर्किंग आहेत. Even some are the people in my batch, in previous batch, they are working as a Java developer or UI developer, and they want to learn Python now at the age of 40. मला तसं म्हणायचं नाही की त्या वयात शिकू नये. शिकण्यासाठी कुठलंही वय नसतं, राईट? तुमचं 60 जरी वय झालं तरी तुम्ही शिकू शकता. बरोबर? कारण आपला ब्रेन कधी म्हातारा होत नाही. आपण जरी होत असू, ब्रेन आपला तसाच असतो, राईट? एका सर्टन एज नंतर होतं थोडंसं येड्यासारखं, पण ते एज खूप पुढं आहे. ओके, बट ॲट द 40-50 इट्स फाईन. काय एवढं काही नसतं, राईट? बरेच लोकं म्हणतात, "ह्या म्हाताऱ्याला काय कळत नाही." ठीक आहे. तर ते एज वेगळं आहे. बट पायथन इज व्हेरी बिगिनर फ्रेंडली प्रोग्रामिंग लँग्वेज. कुणीही शिकू शकतो. कुणीही. जर तुम्हाला फक्त ए येत असेल इंग्लिशची, यू कॅन लर्न द पायथन. बघा इंग्लिश आलं पाहिजे बरं का. कारण शिकायचंय कसं इन इंग्लिश. एव्हरीथिंग इज रिटन इन इंग्लिश. लुक ॲट धिस. इथं कुठं मराठी दिसतंय तुम्हाला? मी बोलतोय मराठी. पण हे सगळं इंग्लिशमध्ये आहे. टू अंडरस्टँड धिस यू शुड नो इंग्लिश. आणि एवढं तर कुणाला पण येतं, राईट? सो पायथन इज बिगिनर फ्रेंडली बिकॉज एनी बिगिनर हू डोंट हॅव एनी कोडिंग बॅकग्राऊंड, who don't have any programming background, they can learn the Python. The reason is that easy syntax. त्याला बघितल्या बघितलं लगेच समजतं बाबा. हा ठीक आहे. देन इझी डिबगिंग. कोडमध्ये जर एरर आला, डिबगिंग म्हणजे काय? कोडमध्ये जर एरर आला, तर दे कॅन सॉल्व्ह इझिली. लगेच सॉल्व्ह करता येतो. कारण लगेच एररचं नाव वगैरे आपल्याला भेटतं. ओके. आणि दुसरी गोष्ट या एररची अंडरस्टँडिंग पण खूप लगेच होते. एरर अंडरस्टँडिंग इझी. दॅट इज अ रिझन गाईज आय एम सेइंग पायथन इज अ बिगिनर फ्रेंडली प्रोग्रामिंग लँग्वेज. आता आपण जेव्हा कोड करू, तेव्हा हे सगळे पॉइंट तुम्हाला रिलेट होणार आहेत. सर किती ईझी आहे, लेस कोडिंग किती आहे, बिगिनर फ्रेंडली किती आहे. सगळे पॉइंट्स तुम्हाला काय होतील हळू बघायला भेटतील. ठीक आहे. अनुभूती होऊन जाईल. ठीक आहे. Now, fourth thing I want to say about Python, learn Python because of Python having huge support of AI. एआयचा सपोर्ट खूप डेंजर लेवलचा Pythonमध्ये ज्याच्याविषयी आपण काल खूप डेप्थमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा केलं. राइट? एआयचा सपोर्ट आहे म्हणजे काय? बघा एआयमध्ये Python खूप जास्त यूज केलं जातं. Python इज
Python is the most used language in artificial intelligence. सगळ्यात जास्त यूज केली जाणारी प्रोग्रामिंग लँग्वेज एआयच्या फील्डमध्ये पायथन आहे. का हो? त्याचं रिझन आहे पायथनमध्ये खूप साऱ्या लायब्ररीज आहेत. ह्यूज एआय लायब्ररीज. ह्यूज म्हणजे खूप साऱ्या एआयच्या लायब्ररी पायथनमध्ये आहेत आणि कोड करणं खूप सिंपल आहे. सिंपल कोडिंग पायथनमध्ये आहे. देन एआयचे मॉडेल बनवताना डेव्हलपमेंट खूप फास्ट होते, राइट? फास्टर मॉडेल डेव्हलपमेंट. मॉडेल म्हणजे ChatGPT सारखं मॉडेल, Gemini सारखं मॉडेल एकदम फास्ट बनवता येतं. कारण कोड खूप सिंपल आहे. लायब्ररीजचा सपोर्ट खूप डेंजर आहे, राइट? अँड देन स्ट्रॉंग कम्युनिटी सपोर्ट. स्ट्रॉंग कम्युनिटी सपोर्ट. व्हॉट डू मीन बाय स्ट्रॉंग कम्युनिटी सपोर्ट? पायथन ज्यांनी डेव्हलप केलं, त्यांनी फक्त पायथन डेव्हलप करून ते रिकामे नाही झाले. पायथनसाठी जर तुम्ही आता Googleवरती गेले, YouTubeवरती गेले, लाखो ट्युटोरियल्स अवेलेबल आहेत. लाखो सोर्स कोड फ्रीमध्ये अवेलेबल आहे. यू कॅन जस्ट टेक इट. कुठला एरर आला लगेच तुम्ही टाका Googleला, ChatGPTला तुम्हाला लगेच आन्सर भेटतं. दॅट इज कम्युनिटी सपोर्ट. हे सगळं कोणामुळे आहे? जी पायथनची कम्युनिटी आहे. जे लोकं पायथन यूज करतात, जे लोकं पायथन डेव्हलपमेंटमध्ये यूज करतात, त्यांचा खूप सपोर्ट आहे आपल्याला. अरे किती माहिती त्याला म्हणतात स्ट्रॉंग कम्युनिटी सपोर्ट. अरे गेटी माही पण. त्याच्यामुळे एआयच्या लायब्ररी मी याच्या आधी पण सांगितल्या जसं की वी हॅव NumPy, वी हॅव Pandas, वी हॅव TensorFlow libraries here, right? We have PyTorch libraries here. Then we have something Keras. This is also library in Scikit-learn. This is also Python library to develop the AI models or AI tools, guys. TensorFlow. ठीक आहे. ओके. या लायब्ररी आपल्याला भेटतात पायथनमध्ये एआयचे टूल्स बनवण्यासाठी. ठीक आहे. याचे एक्झाम्पल तर मी खूप सारे दिले, राईट? ChatGPT असेल, फेस रिकग्निशन असेल, व्हॉईस असिस्टन्स असेल, राईट? ऑटोमेशन असेल, ठीक आहे. देन 5वं रिझन मला तुम्हाला सांगायचं आहे, पायथनच का चूज केलं पाहिजे? आणि ते रिझन ऑलरेडी आपण काल पण बघितलं. ह्यूज लायब्ररीज पायथनमध्ये असणाऱ्या लायब्ररी इतक्या लायब्ररी आहेत. याच्या इतक्या लायब्ररी बाकी कुठंच नाहीत पब्लिक. लायब्ररी म्हणजे नेमकं असतं काय सर? लायब्ररी इज नथिंग बट डेव्हलपरचं काम सोपं करणाऱ्या लायब्ररी असतात. डेव्हलपरचं बर्डन कमी करणाऱ्या लायब्ररीज असतात. डेव्हलपरनं फक्त बिझनेस लॉजिकवर काम करायचं. त्यानं बाकीचा कॉन्फिगरेशन असेल किंवा जास्तीचा कोड असेल, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कारण लायब्ररी इज नथिंग बट बघा लायब्ररी म्हणजे काय? इफ समवन आस्क यू व्हॉट इज लायब्ररी? तुम्ही सांगू शकता त्याला प्री रिटन प्री रिटन कोड क्रिएटेड और डेव्हलप बाय डेव्हलपर्स. क्रिएटेड बाय डेव्हलपर्स. डेव्हलपरनी आधीच कोड लिहून ठेवलाय. त्याला म्हणतात लायब्ररी. त्यांना माहीत होतं, की बाबा पुढं चालून डेव्हलपर आळशी बनणार आहेत. आपणच लिहून ठेवावं. मग जिथं आपल्याला 100 लाईनचा कोड लिहायची गरज आहे, तिथं लायब्ररीचा यूज जर केला, तर 10 लाईनमध्ये ते काम होऊन जातं. कारण 90 लाईनचा कोड त्या लायब्ररीमध्ये भेटतो. किती लाईनचा कोड? 90 लाईनचा. कशात भेटतो? लायब्ररीमध्ये. बाकी 10च लाईन आपण लिहायच्या. जर लायब्ररी नसत्या लक्षात ठेवा, वी हॅव टू राइट दॅट 100 लाईन ऑफ कोड. किती टाईम गेला असतो? किती टाईम गेला असता? त्यामुळे Python has thousands of library. पायथनकडे हजारो लायब्ररी आहेत मित्रांनो, हजारो. त्या म्हणजे काय लायब्ररीच्या मदतीने आपण काय करू शकतो? स्क्रॅचपासून कुठलाही कोड आपल्याला लिहायची गरज नाही. डेव्हलपमेंट खूप फास्टर होते. देअर इज नो नीड टू बिल्ड एव्हरीथिंग फ्रॉम स्क्रॅच. गरजच नाही स्क्रॅचपासून काय लिहायची. स्क्रॅच. सेकंड थिंग डेव्हलपमेंट कशी होते? लायब्ररी म्हणल्यावर आता ऑटोमॅटिक कोड भेटल्यावर आपल्याला डेव्हलपमेंट फास्टच होणार ना. ईझी इम्प्लिमेंटेशन खूप सोपं होणार सगळं कारण ऑलरेडी कोड आपल्याला भेटत आहे. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये मी काही लायब्ररी तुम्हाला सांगतो जसं की वी हॅव एआयसाठी कोणकोणत्या लायब्ररी मी सांगितलं होतं काल. इव्हन आता सुद्धा सांगितलं मी TensorFlow बघा या टॉपमध्ये येतात आणि PyTorch. बेटर फॉर एआय. ओके. इफ आय टॉक अबाउट डेटा सायन्स, डेटा प्रेडिक्ट करण्यासाठी, डेटा एनालिसिस करण्यासाठी Pandas, Pandas अँड NumPy.
या 2 लायब्ररी याच्यामध्ये येतात. जर वेब ॲप्लिकेशन बनवायचे असतील, तर वी हॅव समथिंग Django. Django Flask, वी हॅव फास्ट API. या लायब्ररी याच्यामध्ये येतात. ऑटोमेशनसाठी ऑटोमेशनसाठी खूप सारे आहेत. याच्यामध्ये टॉपला कोण आहे? Selenium. Selenium library. This is also in Python guys. Okay, then इमेज प्रोसेसिंगसाठी म्हणजे एआय जनरेटेड इमेज बनवण्यासाठी वी हॅव OpenCV लायब्ररी. कोणती लायब्ररी? OpenCV लायब्ररी. अशा खूप साऱ्या लायब्ररी, हजारो लायब्ररी आपल्याला पायथनमध्ये भेटतात. जेणेकरून पायथनमध्ये असणारी डेव्हलपमेंट कशी व्हावी? फास्ट व्हावी हो. फास्ट, एकदम फास्ट. अँड दॅट इज समथिंग कॉल्ड फास्टर डेव्हलपमेंट ऑर वी कॅन से ह्यूज लायब्ररी सपोर्ट इन पायथन. देन 6th रिझन ऑब्व्हियसली एवढ्या लायब्ररी दिल्यानंतर डेव्हलपमेंट फास्ट होणार आहे. सो 6th फीचर आय वांट टू टेल टू यू अबाउट पायथन दॅट इज फास्ट डेव्हलपमेंट. बघा, व्हाय वी चूज पायथन, दीज आर द रिझन्स गाईज. दीज आर द रिझन. फास्ट डेव्हलपमेंट. पायथनमध्ये डेव्हलपमेंट खूप फास्ट होते. जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. त्याचं रिझन काय? त्याच्यामध्ये लेस कोडिंग आहे. कोडिंग खूप कमी आहे. त्याच्यामुळे फास्ट डेव्हलपमेंट होते. लायब्ररीज खूप सारे आहेत. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट फास्ट होते. सिंटॅक्स सिंपल आहे. अहो, एवढं सगळं फीचर दिल्यावर डेव्हलपमेंट फास्ट व्हायला काय प्रॉब्लेम आहे? राइट? देन वी हॅव समथिंग रेडीमेड फ्रेमवर्क्स ऑल्सो. खूप सारे रेडीमेड फ्रेमवर्क्स सुद्धा आपल्याला भेटतात पुढं, जेणेकरून आपली डेव्हलपमेंट फास्ट व्हावी. क्लिअर आहे सगळ्यांना? लेट मी टेक वॉटर. ओके. सो फास्टर डेव्हलपमेंट इज पॉसिबल इन पायथन. 7वी गोष्ट पायथन विषयी मला तुम्हाला सांगायची आहे, अँड दॅट इज समथिंग, इट इज समथिंग क्रॉस प्लॅटफॉर्म. क्रॉस प्लॅटफॉर्म, व्हॉट डू मीन बाय क्रॉस प्लॅटफॉर्म? क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे पायथनचा कोड तुम्ही वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमवरती रन करू शकता. तुमच्याकडे विंडोज असेल चालेल, लिनक्स चालेल, मॅक चालेल, कुठलीही ऑपरेटिंग सिस्टम असू दे. पायथन म्हणत नाही, "अरे भाई, विंडोजवरती फक्त मी रन होतो, बाकीवरती रन होत नाही." दॅट मीन्स सेम कोड, पायथनचा जो कोड तुम्ही लिहिला, लेट्स सपोज तो कोड जो तुम्ही कॉपी केला, सेम कोड रन्स ऑन मल्टिपल ऑपरेटिंग system. That is something called cross-platform. Anywhere you can run the Python. That means Python can run on Windows. Then we have something Linux. We have something Mac operating system. कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टम मध्ये पायथन रन होऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही पायथनचा कोड अजूम करा, बघा, पायथन प्रोग्राम, पायथन प्रोग्राम created on Windows, created on Windows, Windows can also run on Linux guys or Mac guys. तुम्ही जर पायथनचा कोड विंडोज मध्ये लिहिला आणि तो कोड सपोज 1000 लाईन्स आहे, आणि तुम्हाला वाटलं, अरे चा, आता तो कोड सेम मला लिनक्स मध्ये रन करायचा आहे. पॉसिबल आहे? पॉसिबल आहे. तुम्हाला परत कोड लिहायची गरज आहे का? नाही. नो नीड टू रीराईट द कोड. रीराईट द कोड. परत कोड लिहायची गरज नाही. तुमचा टाइम खूप सारा वाचणार आहे, राईट? आणि तुमचा प्रोजेक्ट लगेच बनेल आणि डिप्लॉयमेंट पण लगेच होईल. इझी डिप्लॉयमेंट. डिप्लॉयमेंट म्हणजे लाईव्ह प्रोजेक्ट डायरेक्ट. कशाला परत-परत लिहायचंय, राईट? ऑपरेटिंग सिस्टम जरी वेगळी असेल, यू कॅन रन युअर पायथन कोड ऑन एव्हरी मशीन गाईज. कुठलीही मशीन असू द्या. ठीक आहे? दॅट इज समथिंग क्रॉस प्लॅटफॉर्म. देन 8वं फीचर जे आपण काल पण बघितलं होतं, ऑटोमेशन फ्रेंडली. पायथन इज ऑटोमेशन फ्रेंडली आणि खूप साऱ्या गोष्टी आज ऑटोमेट होत आहेत आणि त्याच्यामध्ये पायथन टॉपला आहे बरं का. पायथन इज वन ऑफ दी बेस्ट ऑटोमेशन लँग्वेज. एक नंबर लँग्वेज आहे ऑटोमेशनसाठी. खूप साऱ्या गोष्टी हा ऑटोमेट करत आहे
आणि त्यासाठी खूप सारे लायब्ररीज आपल्याला पायथनने दिलेले आहेत. ऑटोमेशन म्हणजेच काय? ऑटोमॅटिक वर्क होतं. ऑटोमेशन म्हणजे काय? डूइंग वर्क ऑटोमॅटिकली युजिंग युजिंग सॉफ्टवेअर्स. ते सॉफ्टवेअर्स मित्रांनो पायथनमध्ये खूप इझिली बनतात कारण पायथन इज ऑटोमेशन फ्रेंडली. मग याच्यामध्ये ईमेलचं ऑटोमेशन असेल, खूप सारे ऑटोमेशन आहेत. WhatsAppचं ऑटोमेशन असेल, एक्सेलचं ऑटोमेशन असेल, राइट? ब्राउझरचं ऑटोमेशन असेल, ब्राउझर ऑटोमेशन असेल, ठीक आहे. सगळ्यांचं ऑटोमेशन पायथनमध्ये खूप इझिली होऊन जातं आणि याच्यासाठी आपल्याला खूप साऱ्या लायब्ररीज प्रोव्हाईड केल्या जातात जसं की Selenium based for the automation. Selenium, we have pandas for the Excel, right? Then WhatsApp certificate, we have something py what kit like that. Okay. म्हणजे मॅन्युअली सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा राईट हे जर आपण ऑटोमॅटिकली केलं, जर ऑटोमॅटिक या सगळ्या गोष्टी कोण फोन करतं रे? 1 मिनिट. हॅलो. येस. सर नमस्कार. नमस्कार. तर सोलापूर टेंभुर्णीहून बोलतोय नितीन कुटे. बोला. तुमचं ते युट्यूबला व्हिडिओ बघितला होता. सर माझ्या मुलाचं ऍक्च्युली BCA कंप्लीट झालं सर. ओके. तर तुमचे व्हिडिओ बऱ्यापैकी मी बघतोय सर. पण ते आता पुढे नेमकं कुठल्या ह्याला ते कोर्स करायचा काय ते सर आयडिया नाही जरा. तुम्ही जरा हेल्प केलं तर बरं होईल सर. हो, करतो की. BCA झालंय का? हा सर BCA झालेलं. कुठून झालंय BCA? बारामतीला झालंय का? सर ओके. पुढं मग त्याला आता थोडं AI फील्डमध्येच टाका. पायथन वगैरे करायला सांगा. पायथन फुल स्टॅक वगैरे केलं तरी चालेल किंवा डेटा अॅनालिस्ट असेल, डेटा सायन्स असेल. आता सध्याला सर तो मुलगा आता म्हणजे त्याचे मित्र कंपनी पुण्यात आहे तो क्लाससाठी गेलाय कोर्ससाठी गेलेला आहे. तर तो आज बघायसाठी गेलाय नेमका कुठल्या इन्स्टिट्यूटला कसं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ते कुठले कुठले आता बोलले सर 100% नाही सांगू शकत की बऱ्यापैकी फसवेगिरी करतात सर. बऱ्यापैकी म्हणजे 100% फर्स्ट वगैरे आहे. हे तुमचे सगळे व्हिडिओ बघतो म्हणून तुमच्यात जरा ट्रस्ट आला म्हणून तुम्हाला विचारावं म्हटलं सर नेमकं कुठल्या इन्स्टिट्यूटला हे करावं किंवा काय करावं ते काय आयडिया नाही सर. आपण त्याच्यामध्ये मी पण नवीन आहे सर मला पण त्यातलं काय माहिती नाही सर म्हणून तुम्हाला विचारावं. नाही बघा, इन्स्टिट्यूट वगैरे मी कुठलं रेफर करत नाही. कारण पुण्यातल्या कुठल्याच इन्स्टिट्यूटवर माझा भरोसा नाही. आत्ता सध्या कुठल्याच म्हणजे कुठल्याच बरं का, एक पण नाही असं. कुठल्याच इन्स्टिट्यूटवर माझा भरोसा नाही. मी त्यामुळं सांगत पण नाही याला लावा, त्याला लावा. फक्त मी कोर्सेस वगैरे सांगू शकतो, की हा कोर्स करा. पण इन्स्टिट्यूट नाही सांगत मी कुणालाच. कारण कसं होतं ते परत मी सांगणार, परत तिकडं आणखीन काय राडा होणार, त्यांच्यासोबत फ्रॉड होणार, जॉब नाही देणार ते. ते परत नाही का माझ्याकडेच येतं, की तुम्हीच सांगितलं. त्यामुळे मी सांगतच नाही कुणाला, की बाबा तुझी तू बघ, रिसर्च कर, 10 जणांना विचार. त्यामुळे मी सांगणं वेगळं पडतं, बरोबर की नाही? कारण थोडंसं मी YouTube, Instagramवरती असल्यामुळं थोडं लोकं विश्वास ठेवतात, पण तो विश्वासघात झाल्यासारखा होतो. परत जर ते इन्स्टिट्यूटवाल्यांनी त्यांच्यासोबत सांगितलेल्या गोष्टी फॉलो नाही केल्या तर. नाही नाही बरोबर आहे की सर. पण आता विश्वास कोणावर ठेवायचा तर मग नेमकं आता तो मुलाचं तर म्हणणं आहे कोर्स करायचा मग नेमकं कुठलं करायचं आपण यायचा जास्त सर आला ह्याच्यामध्ये जर. आणि तुमच्या मुलाला म्हणावं, तू पुण्यात जा, 10-20 जणाला विचार. तिथले जे स्टुडंट आहेत क्लासेसमधले त्यांना विचार. कसं शिकवलं जातंय, काय शिकवलं जातंय, प्लेसमेंट कशी आहे, सगळं विचारून नाही का त्याला म्हणावं 1-2-3 दिवस राहा पुण्यात आणि सगळं बघ जरा वातावरण व्यवस्थित, मगच डिसाईड कर. आणि असंच कुठलाही क्लास डिसाईड करू नको, मग परत पश्चाताप होईल. नाही, पण सध्याला सर आता तुम्हाला त्याच्यातली आयडिया आहे तर की जेणेकरून कुठल्याही स्कोप आहे की जेणेकरून स्कोप सोप कुठं त्याला हो, हो, बरोबर आहे. सध्या त्याला सांगा पायथनच कर म्हणावं. पायथनला स्कोप आहे सध्या. हां. आणि सर त्याच्यामध्ये पायथनला एआय म्हणजे चर्चा आहे म्हणजे मला तर त्यातलं माहिती नाही पण मी तुम्हाला विचारतोय एआय जास्त जण म्हणते एआय पुढे जॉब जाणार आहे का बऱ्यापैकी असं चालेल एआय आपल्याला त्याच्यामध्ये शिकायला भेटतं का सर? 100% पायथन जिथं आहे तिथं ए-आय साहेब. त्याच्यामुळं पायथन जर केलं तर जॉब वगैरे काही जाणार नाही. ठीक आहे. त्याला चांगलं शिक म्हणावं पायथन. अभ्यास चांगला कर. काय प्रॉब्लेम होणार नाही पुढं. हा आणि सर ते C++ आणि जेव्हा ते काय आहे सर? ते पण प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. त्या पण बेस्ट आहेत, पण ॲज कम्पेअर टू पायथनच केलं पाहिजे असं मला वाटतं सध्या तरी.
बरोबर. पण माझी एक तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे, हं, की हं. आपल्या मराठी माणसासाठी तुम्हीच एखादी YouTube चालू करायचं. होय, होय. करू की. हां, आपल्या करू. मराठी माणसाला तर 100% तुम्हाला खरोखर चांगला सपोर्ट भेटेल. हं, हे हं. तुम्ही माझी अपेक्षा माझी तरी इच्छा वाटते. अहो, तुमचीच काय लय जणांची इच्छा आहे. करू आपण आता कसं आहे थोडंसं माझा पण जॉब असतो ना, त्यामुळे थोडंसं आता जॉब करत सगळ्या गोष्टी चालू आहेत. बनायचं आहे आपल्याला पण हळू बिझनेसमॅन. ठीक आहे. नाही, नाही. करा सर, की जेणेकरून बाहेरच्या हे लय फसवेगिरी करते सर. आपल्या माणसं कुठेतरी जरा तुम्ही जरा पुढे घेऊन जावं जरा आपले मराठी माणसं तर. 100% 100% साहेब. ठीक आहे. हां, सर. चालेल, जरी चालेल. समजा सर मला मला जरी काही नाही लक्षात आलं, तर मी मुलाला डायरेक्ट तुम्हाला कॉल हो, करायला हो. लावतो सर. चालेल, चालेल. सांगा, सांगा, सांगा. हो, हो. ठीक आहे. ठीक आहे. चला. ओके. फाईन. ऐकलं? मुलाच्या वडिलांचा फोन आहे. मुलापेक्षा वडिलांना काळजी आहे जास्त. माझा पोरगा कुठे आहे? काय करत आहे? ठीक. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. ऑटोमेशन फ्रेंडली. ठीक आहे. Python is automation friendly. Okay. And second thing, guys, I want to tell you regarding Python. Ninth number, that is something high demand jobs available in the Python. सध्या तरी Pythonमध्ये एआयच्या प्रादुर्भावामुळे खूप सारे जॉब्स मार्केटमध्ये हळू इन्क्रीज होत आहेत. बघा मी म्हणत आहे इन्क्रीज होत आहे. आता असं म्हणत नाही मी आता सध्या खूप सारे जॉब्स आहेत. Python jobs are increasing, increasing डे बाय डे रॅपिडली. रॅपिडली कळतंय फास्टमध्ये. रॅपिडली वर्ल्ड वाईड. पूर्ण जगामध्ये पायथॉनचे जॉब्स खूप वाढत आहेत. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे बघा याची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही सेव्ह करून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये पायथॉनमध्ये खूप सारे जॉब्स अवेलेबल असतील बिकॉज ऑफ एआय सपोर्ट गाईज. ठीक आहे. बाकीकडे पण राहतील, पण जास्त कुठं असतील म्हणत आहे मी? Pythonमध्ये 100% जास्त असतील. त्याचं रिझन पहिलं रिझन काय हो? एआय बूम इन द मार्केट. म्हणजे जिकडं पाहावं तिकडं सगळ्या गोष्टी एआयने होत आहेत, राइट? खूप साऱ्या गोष्टी एआयमुळे पॉसिबल होत आहेत. इव्हन तुम्ही जर मी आता जे YouTubeला माझे थंबनेल बनवतो, हे थंबनेल एआयमुळे एआयच्या मदतीने बनवतोय पब्लिक. हे का वाटतंय तुम्हाला? कुठला मी एडिटर लावला याला? एडिटरचा डायरेक्ट जॉब गेला. हे एआयने लावलेत थंबनेल हे. लूक ॲट धिस. ते थंबनेल दिसत तुम्हाला सरप्राईज और इव्हन लाईव्हला मी दररोज थंबनेल बनवत आहे. हे एआयने हे काय मी मॅन्युअली थोडी बनवलेत. अजिबात नाही. हे एआयने बनवलेले थंबनेल आहेत. प्रत्येक थंबनेल एआयचं आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे एका अर्थाने आपण जर बघितलं तर डायरेक्ट एडिटरचा जॉब गेलाच की हो. पण एक सांगू, अशा एडिटरचा जॉब जाणार नाही जो एआयने बनवलेल्या थंबनेलपेक्षा भारी थंबनेल बनवत असेल. कशाला जॉब जाईल त्याचा? शक्यच नाही ना. त्यामुळं बेस्ट बनायचं. बेस्ट बनलं ना, एआय अल्सो कॅन नॉट बीट यू. एआय पण तुम्हाला बीट करू शकत नाही. राइट? तुम्ही एआयपेक्षा भारी थंबनेल बनवताय. ओके. सो एआयचं बूम असेल किंवा ऑटोमेशन प्रत्येक ठिकाणी पाहिजे. ऑटोमेशनमध्ये होणारी ग्रोथ त्याचं रिझन आहे की Pythonमध्ये जॉब्स वाढतील. सगळीकडे असं वाटायला की ऑटोमॅटिक झालं पाहिजे. आणि सगळीकडे काय वाटत आहे? बाबा ऑटोमॅटिक झालं पाहिजे. उगाच कशाला लय लोड नाही घ्यायचा. सगळ्या गोष्टी कसं एकदम ऑटोमेट झाल्या पाहिजे. प्रत्येकाला वाटतंय. हे वाटतंय की नाही? ह्युमन पॉवर कमी झाली पाहिजे. कोणाला वाटत नाही. कुठल्या बिझनेसला असं वाटत नाही. प्रत्येक बिझनेसला वाटतं. आणि ह्याच्यामुळे Pythonमधले जॉब्स वाढणार आहेत. इव्हन काही बिझनेसेसला डेटा ॲनालिस्ट करणारा, डेटा प्रेडिक्ट करणारा पाहिजे. डेटा सायन्सची जी डिमांड मार्केटमध्ये वाढत आहे, ती पण खूप हाय आहे. आहे की नाही? प्रत्येक बिझनेसमध्ये डेटा सायन्स आहे. इव्हन आता माझा मी कोर्सेस घेतोय स्टुडंटचे राइट? त्याच्यामध्ये सुद्धा डेटा सायन्सचा यूज खूप मोठा आहे. की कोणत्या कोर्सला जास्त डिमांड आहे, कोणते कोर्स जास्त स्टुडंट पर्चेस करत आहे, राइट? कोणते कोर्स पर्चेस केले होते, पुढे चालून मी कोणता कोर्स स्टार्ट केला पाहिजे. दॅट इज डेटा सायन्स. आर यू गेटिंग माय पॉइंट एव्हरीवन? त्याच्यामुळं खूप ग्रोथ याला इन फ्युचर येणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये काल आपण जॉबसुद्धा बघितले. मग पायथन डेव्हलपर असू द्या, वी हॅव एआय इंजिनिअर असू द्या, एआय मॉडेल बनवणारा, देन वी हॅव समथिंग. एक मिनिट कॉल येतोय एक जणांचा. जस्ट अ मिनिट.
एकच मिनिट. हॅलो. हा, बोल ना. नाही, रविवारी दीदी करणार आहे ना. बरं ठीक आहे, तसं बोल. चालतंय चालतंय, हा कर ना. हो ठीक आहे, चालतंय. हा हा. चालतंय चालतंय, हा. आज एवढे फोन काय? एक मिनिट. फोन पे फोन, फोन पे फोन, फोन पे फोन. जस्ट अ मिनिट गाईज. एकच मिनिट. ओके. सो AI मध्ये असणारी ग्रोथ, AIचे मॉड्यूल्स बनवण्यासाठी AI इंजिनिअरचा रोल खूप महत्त्वाचा आहे. देन डेटा सायंटिस्ट, आताच मी सांगितलं. डेटावरती काम करणार. मग जो जुना डेटा असेल, इन फ्युचर नवीन डेटावर प्रेडिक्ट करणारा असेल, डेटा सायंटिस्ट, डेटा ॲनालिटिस्ट, राईट? ऑटोमेशन करणारा ऑटोमेशन इंजिनिअर. टर्म्स खूप सोपे आहेत. अवघड वाटत असतील तर मला सांगत चला, की सर हे थोडं अवघडच वाटायला लागले. नवीनच ऐकायला लागलोय मी काहीतरी. नवीन काहीच नाहीये. नावात सगळं आहे, बरोबर की नाही? ऑटोमेशन इंजिनिअर. ज्या गोष्टी ऑटोमॅटिक होत आहेत मार्केटमध्ये, त्या गोष्टी बनवणारा, त्या गोष्टी डेव्हलप करणारा ऑटोमेशन इंजिनिअर. आर यू गेटिंग माय पॉइंट? DevOps इंजिनिअर, काल पण सांगितलं आपण. जो डिप्लॉयमेंटवरती काम करतो, ॲप्लिकेशन डिप्लॉय करतो, दॅट इज समथिंग DevOps इंजिनिअर. आणि याची जी हायरिंग आहे मित्रांनो, स्टार्टअप कंपनीमध्ये तर खूप जास्त हायरिंग याची होते. इवन खूप मोठ्या-मोठ्या कंपनी हायर करतात. मग Google असेल, Amazon असेल, ओके. देन Infosys, Microsoft. इथं खूप याची जब्बर हायरिंग होते. कारण याच्यामध्ये पायथॉनचा यूज प्रत्येक कंपनी त्या ठिकाणी करत आहे. ओके. आणि याचे पॅकेज वगैरे सगळ्या गोष्टी मी काल सांगितल्याच आहेत. 10वं फीचर मग सांगतो आणि आपण याला ब्रेक देऊ. व्हाय वी चूज पायथन गाईज. आय थिंक नाऊ यू गॉट द टर्म व्हाय वी चूज पायथन. पायथनच का केलं पाहिजे? हे मेन 10 रिझन आहेत. असे 10 रिझनच फक्त सांगितलेत मी. असे 100 रिझन सांगता येतील. पण ठीक आहे ना, 10 रिझन बस ना. व्हाय वी चूज पायथन. 10 रिझनने पॉसिबल आहे ना पायथन चूज करणं. जास्त रिझनची गरज नाहीये. इव्हन आपण एखाद्याला चूज करताना एवढे रिझन पण बघत नाहीये. पोरं तर म्हणतात, "अरे बस ना, ती सुंदर आहे ना, बस चूज केलं मी तिला." एकच रिझन बघतात. का जास्त बघता तुम्ही? जास्त बघता का रिझन? अरे काय दिसते यार. संपलं. बरबाद. डायरेक्ट जिंदगी बरबाद. 10वा रिझन आहे पायथॉनच चूज का केलं पाहिजे? दॅट इज फ्युचर टेक्नॉलॉजी सपोर्ट गाईज. ठीक आहे. आय एम जस्ट किडिंग. ओके. फ्युचर टेक्नॉलॉजी सपोर्ट. फ्युचर टेक्नॉलॉजी सपोर्ट म्हणजे काय? इन फ्युचर येणारी जी डिमांड आहे, ओके, येणारी जी सिच्युएशन आहे, मग ती जॉबमध्ये असेल, एआयमध्ये असेल, तिथं पायथन भाई स्ट्रॉंग उभा आहे. पायथन जर तुम्ही शिकले तर पायथन म्हणते भाई फ्युचरमध्ये मी तुला सपोर्ट करेल. माझ्याकडे अशा टेक्नॉलॉजी आहेत ज्या फ्युचरमध्ये कामाला येतील. काय बोलता सर? कोणत्या टेक्नॉलॉजी? सगळ्यात पहिली टेक्नॉलॉजी त्याचं नाव आहे एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इन फ्युचर राडा होणार आहे या टेक्नॉलॉजीचा. मशीन लर्निंग इन फ्युचर यु नो टॉपला असेल मशीन लर्निंग. मशीन लर्निंग म्हणजे काय? मशीन लर्न्स ऑटोमॅटिकली. मशीन स्वतःहून शिकतात. स्वतःहून शिकतात? कसं काय सर? आम्हाला पॉसिबल झालं नाही स्वतःहून शिकायला. मशीन कसं काय स्वतःहून शिकायला? येस, स्वतःहून शिकतात मित्र. तुम्ही ChatGPT, एआय हे जर टूल वापरले असतील, Gemini सारखे, तुम्ही ChatGPTला एक 15 मिनिटं बोला. काही बोला. जे बोलायचे ते बोला. काही बोला. आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊन ChatGPTला फक्त म्हणा, की आपलं काल डिस्कशन झालं होतं आठवतंय का? भाई एका मिनिटात तो म्हणा, "हो आठवतंय ना."
काल तू बोलत होता तिच्याबद्दल, आपलं अ, एका टॉपिकबद्दल. लगेच सांगेल तुम्हाला तो, राइट? इव्हन तुम्ही त्याला विचारा, "मी असं काल सांगत होतो, मग काय वाटतं तुला? मी केलं पाहिजे की नाही असं? मी पावलं उचलली पाहिजे की नाही?" तुम्हाला तो रिप्लाय देईल. म्हणजे मशीन स्वतः शिकत आहे, की तुम्हाला रिप्लाय कसा द्यायचा, तुमच्या भावना कशा समजून घ्यायच्या, तुम्हाला मार्गदर्शन कसं करायचं. मशीन स्वतःहून शिकत आहे. दॅट इज मशीन लर्निंग. आर एबल टू अंडरस्टँड. देन सायबर सिक्युरिटी. इट इस अल्सो व्हेरी इम्पोर्टंट. खूप सारे फ्रॉड होत आहेत. फ्रॉड डिटेक्ट करण्यासाठी, ते सोल्युशन काढण्यासाठी सायबर सिक्युरिटी इन फ्युचर 100% लागणार आहे. असं होणार आहे का? नाही, नाही, सायबर सिक्युरिटीची गरजच नाही. गरज आहे. खूप गरज आहे. इव्हन रोबोटिक्स. रोबोटिक्स. व्हॉट डू मीन बाय रोबोटिक्स? रोबोट्स बिहेव लाइक अ ह्युमन. खूप सारी कामं करत आहेत रोबोट. दॅट इज रोबोटिक्स. हे सुद्धा इन फ्युचर खूप वाढणार आहे. राइट? डेटा एनालिटिक्स. डेटा एनालिटिक्स. याचा जो खूप स्कोप खूप आहे डेटा एनालिसिस करणं. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके. ठीक आहे. एवढ्या गोष्टी सफिशियंट आहेत. Python is very important, guys, because future industries are heavily using AI in the automation, in the field of, artificial intelligence, machine learning. ओके. त्याच्यामुळं Pythonच चूज केलं पाहिजे, अशी तरी माझी सगळ्यांना सांगणं आहे. ओके. हे 10 रिझन मी तुम्हाला सांगितले आपण Python का चूज केलं पाहिजे. आणि आता मात्र मला वाटतंय या 10 रिझन नंतर कोणाला काही डाऊट नसेल, की Python चूज करणं बेस्ट होतं. आपण Python चूज केलंय तर सगळ्या गोष्टी कशा आता व्यवस्थित होतील. कारण Python आहेच तसं, राइट? सो नाऊ लेट्स स्टार्ट विथ द Python. मग सर इतका वेळ काय सुरू होतं? इतक्या वेळ जस्ट Python विषयी आपण आणखीन आपलं आपल्या माइंडला सांगत होतो, "नाही रे, Pythonच बेस्ट आहे." आपला माइंड ऐकत नव्हता. मग त्याला आपण हे 10 पॉइंट सांगितले, की बाबा आता तरी ऐक, की बाबा Pythonच बेस्ट आहे. Pythonच बेस्ट आहे. ठीक आहे? ओके. मग Python सुरू करायचं. सर Python आमच्या मशीनवरती आहे की नाही हे आम्हाला सांगा. कसं बघायचं? CMD लिहायचं आणि लगेच टाकायचं इथं Python व्हर्जन. जर Python भेटलं तर समजायचं Python आहे. आणखीन एक सांगू, असं जर तुम्हाला नसेल बघायचं, तर तुम्ही काय करा, इथं सर्च करा प्रोग्राम्स. प्रोग्राम सर्च केल्यावर कंट्रोल पॅनल इथे येईल किंवा कंट्रोल पॅनल ओपन करा किंवा इथं बघा एक ऑप्शन येतं प्रोग्राम फीचर किंवा कंट्रोल पॅनल ओपन करा आणि इथं तुम्हाला एक ऑप्शन भेटेल प्रोग्राम्स. याला ओपन करा. प्रोग्राम एंड फीचर याला ओपन करा. याला ओपन केल्यावर तुम्हाला इथं दिसेल खाली आल्यात हे बघा काय Python 3.14 आहे की नाही 172 एमबीचं पायथन माझ्याकडे आहे. इथं जर तुम्हाला दिसलं तर समजायचं आहे. तर याला अनइन्स्टॉल कसं करायचं? अनइन्स्टॉल करणं लई सोपं आहे. राइट क्लिक करा, अनइन्स्टॉल करा. सो तुम्ही इन्स्टॉल करायला शिकवायचं सोडून अनइन्स्टॉल करायला शिकवायला लागलात. दोन्ही पण शिकवणार आहे मी. आता सध्या माझ्याकडे आहे, सो आय एम गोइंग टू अनइन्स्टॉल. तुमच्याकडे नसेल, इन्स्टॉल करावं लागेल. ते पण सांगतो मी. ठीक आहे. सो अनइन्स्टॉल पायथन होत आहे. अनइन्स्टॉल झाल्यानंतर जर तुम्ही चेक केलं परत, तर तुम्हाला हे दिसणार नाही. हे अलिप्त होऊन जाणार. अलिप्त म्हणजे? अलिप्त? एवढी मराठी येत नाही सर. क्लोज. ओके. आता तुम्ही बघा इथं पायथन दिसतंय का? पायथन लॉन्चर हे नाही बरं का. पायथन लॉन्चर नाही पाहिजे आपल्याला. इथून पायथन इन्स्टॉल केलं जातं ॲक्चुअली. पण आता जर तुम्ही CMDवरती परत आले. मगाशी दाखवत होतं आपल्याला व्हर्जन. आता परत चेक करा. हो सर राडा झाला. काय म्हणतोय? पायथन वॉज नॉट फाउंड. पायथन भेटलं नाही. हो सर मगाशी तर होतं की. आता का नाही हो? अनइन्स्टॉल केलं की. तर इन्स्टॉल कसं करायचं ते सांगा. त्याच्यासाठी Googleवरती जावा आणि जस्ट इथं लिहा पायथन डाउनलोड. पायथन डाउनलोड लिहिलं. पहिली वेबसाईट आली. डाउनलोड पायथन. कॅन यू चेक द वेबसाईट? या वेबसाईटला जायचं तुम्हाला. ठीक आहे. गेलो सर. पुढं सांगा. इथं गेल्यानंतर कॅन यू चेक इट? इथे एक ऑप्शन आहे बघा. गेट द स्टँड अलोन इन्स्टॉलर फॉर पायथन 3.14.5. हे नाही करायचं इन्स्टॉल. हे करायचं आपल्याला. याचा पण स्क्रीनशॉट घेऊ काय? ही वाली गोष्ट करायची बरं का. ओके. सो नाऊ आय विल क्लिक ऑन दिस पायथन 3.14.5 इन्स्टॉलर. हे बघा डायरेक्ट लगेच इन्स्टॉलर आला का? आला का? 29 एमबीचा हा इन्स्टॉलर आहे. त्याला ओपन करा. हे बघा ओपन केल्यानंतर हा
पॉपअप तुमच्या समोर असेल. या पॉपअपमध्ये लक्षात ठेवा, हे दोन्ही ऑप्शन क्लिक पाहिजे. कोणते ऑप्शन माहिती आहे का? इथं मी याला पेस्ट करतो. हे दोन्ही ऑप्शन. हा एक ऑप्शन तुमचा चेक मार्क पाहिजे. आता हा मला म्हणतो लॉन्चर इज ऑलरेडी इन्स्टॉल. माझ्याकडे ऑलरेडी आहे तो त्यामुळे. तुमचा नसेल चेक मार्क करा. याला पण चेक मार्क करा. ठीक आहे. सध्या माझ्याकडे एकच चेक मार्क आहे कारण हा तर माझ्याकडे ऑलरेडी आहे. तुमच्याकडे नसेल याला पण चेक करायचं आणि देन इन्स्टॉल नावावरती क्लिक करायचं. इन्स्टॉलिंग इन प्रोग्रेस आणि एका मिनिटात पायथन इन्स्टॉल. किती सोपं आहे हो इन्स्टॉल करणं पण. आहे की नाही? लई सोपं. ठीक आहे. इट इज गोइंग टू इन्स्टॉल. ओके. सक्सेसफुल गाईज. क्लोज करा. ओके. नाउ इफ यू गो अहेड. आता परत चेक करा बरं. आता आधी येत होतं बरं का. आता मी परत चेक केलं. झालं की नाही राडा? 3.14.4 होतं. आलं का नाही 3.14.5? तुमच्याकडे पण हेच येणार आहे. स्क्रीन क्लिअर करा. CLS पायथन व्हर्जन आलं का? नवीन व्हर्जन इन्स्टॉल झालेलं आहे म्हणजे तुमच्या सिस्टमवरती आता पायथन इन्स्टॉल झालेलं आहे. सगळ्यांनी हे पायथन इन्स्टॉल आज करायचं. दुसरी गोष्ट पायथनचा पहिला कोड पण आपल्याला रन करून बघायचा आहे. पायथन फर्स्ट प्रोग्राम. लय सोपा आहे. काहीच अवघड नाहीये. बघा पायथनचा कोड आपण करणार आहोत सध्या तरी नोटपॅडवरती. काही दिवसांनी आपण VS कोडवरती जाणार आहोत. स्टार्टिंगला नोटपॅड का? त्याचं रिझन आहे बिकॉज ऑफ प्रॅक्टिस. नोटपॅड जर यूज केला तर आपली प्रॅक्टिस खूप जास्त होते. सगळ्यांनी नोटपॅड यूज करावा अशी माझी विनंती आहे. तुम्हाला जर VS कोड करायचा असेल तर शेवटी आता तुमची मर्जी आहे, राईट? पण नोटपॅड यूज करा. ओके. नोटपॅड माहिती आहे सगळ्यांना प्रत्येकाच्या सिस्टममध्ये असतं. सर्चवर क्लिक करा, इथं लिहा नोटपॅड. आलं नोटपॅड. दिस इज नोटपॅड. हे बघा. त्याच्यामध्ये खूप साऱ्या फाईल दिसत आहेत. या सगळ्या फाईल मी क्लोज करतो. क्लोज, क्लोज, क्लोज. लई मोठ्या फाईल आहेत बाबा. बापरे, 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 बापरे! ठीक आहे. चला सगळ्या फाईल मी क्लोज करत आहे. ओके, डन. एक माझ्याकडे अनटायटल म्हणून फाईल आहे. ओके, हे नोटपॅड आहे. सगळ्यांना माहीत आहे. ह्या नोटपॅडमध्ये याच्याने लिहायचं प्रिंट. मी लिहिला हॅलो, आय एम आदी. व्हॉट इज दिस प्रिंट? हे मी सांगतो तुम्हाला. आता सध्या लिहा, आहे तसं लिहा. प्रिंट डबल कोटमध्ये हॅलो, आय एम आदी. हे लिहायचं आणि या फाईलला सेव्ह करायचं. सेव्ह करायचं कसं करायचं सर? याला सेव्ह करायचं या फाईलवरती क्लिक करून. फाईलवरती क्लिक करा. इथे एक ऑप्शन आहे सेव्ह ॲज. क्लिक करा सेव्ह ॲज. आता तुम्ही जावा डेस्कटॉपवरती. गेले डेस्कटॉपवरती. इथं एक फोल्डर बनवा. फोल्डर? कसं बनवायचं फोल्डर? हे बघा इथं ऑप्शन आहे न्यू फोल्डर. कॅन यू क्लिक ऑन न्यू फोल्डर? हां. चला याला नाव द्या. याला नाव सगळ्यांनी द्यायचं पायथन बॅच. व्हॉट इज द डेट गाईज? 24 मे और 25 कालपासून सुरू झालं. बनलं फोल्डर. याला डबल क्लिक करा. तुम्ही कुठं सध्या डेस्कटॉपमध्ये या फोल्डरमध्ये. नाव या फोल्डरमध्ये या फाईलला सेव्ह करायचं. मी नाव दिलं demo.py. py एक्सटेन्शननेच फाईल सेव्ह करायची. आणि याचा सेव्ह ॲज टाईप आहे ना, हा ऑल फाईल्स ठेवायचा. डन गाईज. नाव इफ यू क्लिक ऑन सेव्ह. वॉव! काय आलं रे? demo.py. लोकेशन बघा लोकेशन. C: युजर्समध्ये आधी ना डेस्कटॉप आणि फोल्डर पायथन बॅच 25 मे आणि त्याच्यामध्ये demo.py. तुम्ही जर चेक करायचं असेल इथे येऊन पण चेक करा. डेस्कटॉपमध्ये पायथन बॅच 25 मे demo.py आली का नाही फाईल? आणि नाव तुम्हाला या फाईलला रन करायचे. रन करायचं कसं आता याला? याला रन करण्यासाठी तुमच्या फोल्डरमध्ये या. आले तुम्ही? फाईल आहे. इथं वरती इथं दिसतंय तुम्हाला इथं क्लिक करा. बघा कुठं क्लिक केलं मी? ह्या 25 मेच्या पुढं क्लिक केलं. हे कट केलं. इथं लिहिलं CMD. एंटर केलं. CMD लिहून. काय आला माझ्याकडे? कमांड प्रॉम्प्ट. कशात आला? या फोल्डरमध्ये. आणि आता इथं मी लिहिणार आहे py. फाईलचं नाव काय बोला? demo.py. demo.py. डन. एंटर करा. आउटपुट इज देअर. हॅलो आय एम आदी. हाऊ इट इज सिंपल टू रन द पायथन कोड इन नोटपॅड. नोटपॅडमध्ये पायथन रन करणं किती सोपं आहे. सर परत रन करायचंय. परत लिहा py demo.py. परत करा. परत किती वेळा रन करा. आता मी याच्यामध्ये आणखीन एक प्रिंट स्टेटमेंट लिहिली. प्रिंट मी म्हणलं आय एम अ जावा डेव्हलपर.
and then again I am going to run, guys. Look at this. Wow. Hello, I am Adi. I am a Java developer. If you write CLS, clear the screen, run again. CLS लिहिल्यावर काय होतं? तुमची स्क्रीन क्लिअर होते. परत रन करा. Hello, I am Adi. I am a Java developer. This is a print statement which is used to print the output on the console. Print is a function in Python. This any you can use print statement. किती प्रिंट स्टेटमेंट यूज करा काही लिहा. आय एम अ जावा डेव्हलपर. आय हॅव 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. हे माझ्याबद्दल तुम्ही लिहितोय. 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. तुम्ही कोणाबद्दल लिहिणार? तिच्याबद्दल. तुमच्याबद्दल हो. तुमच्याबद्दल लिहा. तुम्ही किती स्मार्ट आहात. आय हॅव 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. दिस इज माय इंट्रोडक्शन. यू हॅव टू राईट युअर इंट्रोडक्शन इन प्रिंट स्टेटमेंट. दॅट इज युअर असाइनमेंट. तुमचं इंट्रोडक्शन लिहायचं. खूप जणांना स्वतःचं इंट्रोडक्शनच सांगता येत नाही आत्तापर्यंत. स्वतःबद्दल सांगताच येत नाही. दुसऱ्याबद्दल खूप भारी सांगता येतं. स्वतःबद्दल सांगा हो. आय हॅव 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. देन सांगा आय आय नो कोर जावा. ठीक आहे. ॲडव्हान्स जावा. ओके. देन आय नो कोर पायथन. ॲडव्हान्स पायथन. देन पायथन फ्रेमवर्क्स, लायब्ररीज. या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत असं मी सांगत आहे. राइट? Then I know, HTML, CSS, JavaScript, Bootstrap, React, Angular, right? Then in SQL, MySQL. थोडंच लिहिलंय तरी पण ठीक आहे. एवढं मला माहिती आहे असं मी म्हणलं. And then I will run this code. एक मिनिटं. आपण इथं सगळ्यात शेवटी अ, 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 एक मिनिटं. कुठं एरर आला आपल्याला? काय एरर आला? आय नो कोर जावा. काय म्हणतोय हा? अनटर्मिनेट स्ट्रिंग लिटरल. ओके. हे एकाखाली एक गेल्यामुळे असा इश्यू आला. ठीक आहे. हे वेगवेगळं लिहा. ठीक आहे. आपण डबल कोट चालू केला, डबल कोट क्लोज केला. एरर तर यायला नाही पाहिजे. पण नोटपॅडचे काही रूल्स आहेत. दॅट इज द रिझन. हा म्हणतोय याला क्लोजच केला नाही बघा. इथपर्यंतच घेतोय ॲडव्हान्स पायथनपर्यंत. इथं क्लोज करा म्हणतोय आणि पुढलं परत लिहा. दॅट इज नोटपॅड इज सेइंग. पण हे व्हीएस कोडमध्ये लिहिल्यानं आपल्याला एरर येत नाही, लक्षात ठेवा. दॅट इज नोटपॅड इश्यू. इथपर्यंतच हा स्टेटमेंट घेतोय. याच्या पुढे होतंय का हे ऑटोमॅटिक खाली जाते. तर याला हे वेगळं स्टेटमेंट मानत आहे. ठीक आहे बाबा. वेगळं तर वेगळं. आम्ही याला वेगळं प्रिंट लिहितो. जशी तुझी इच्छा. तुझ्या इच्छेसमोर म्हणजे आम्ही जात नाही. ठीक आहे. आणि याला इथं पण डबल कोट लावा. सो हां, लाइक दिस. आणि याला वेगळी स्टेटमेंट यूज करा. ठीक आहे. म्हणजे सगळं वेगवेगळे एका लाईनमध्ये लिहा. दॅट इज नोटपॅड रूल्स. ठीक आहे. अँड नाऊ विल गेट या आय नो कोर जावा. आलं हे एकाखाली एकच आलं. हे बघा पायथन फ्रेमवर्क. ठीक. पण प्रिंट वेगवेगळं यूज करावं लागेल. देन आणखीन तुम्हाला जे काही तुमचं इंट्रोडक्शन आहे ते पूर्ण प्रिंटमध्ये लिहा. प्रिंट एकदम परफेक्ट करून टाका. ठीक आहे. देन सांगा आय डिड सम प्रोजेक्ट्स. ओके. लाइक e-commerce application using Python. Okay. Then Django and Flask and React. ठीक आहे. तर याला पण एरर देईल. बघू आपण रन करून. खाली तर गेलंय बरोबर. नाही एरर नाही आला. आता नाही एरर आला. ठीक आहे. देन प्रिंट. आणखीन काही सांगू शकता हॉबी वगैरे. ठीक आहे. हॉबी नका सांगू. सांगा आय हॅव अनदर स्किल किंवा अपार्ट फ्रॉम दॅट I love teaching. I love teaching. I have 50K subscribers on YouTube. हे माझ्याबद्दल सांगत आहे. तुमच्याबद्दल लिहायचं बरं का सगळ्यांनी. ठीक आहे. I have 80K फॉलोअर्स ऑन Instagram. ठीक आहे.
हे माझ्याबद्दल मी इंट्रोडक्शन लिहिलं. हे इंट्रोडक्शन तुम्ही स्वतःचं सुद्धा लिहायचं आहे सगळ्यांनी. म्हणजे इथूनच सुरुवात करायची आपल्याला. ओके. प्रश्न काय असतो? टेल मी अबाउट युअरसेल्फ किंवा क्वेशन कधी-कधी असा असतो. इंट्रोड्यूस युअरसेल्फ. त्या केसमध्ये यू शुड नो धिस ॲन्सर गाईज. हॅलो, आय एम आदी. सॉरी, आदी हे खूप फॉर्मल झालं. आय एम आदिनाथ. पूर्ण नाव नका सांगू, ठीक आहे. फक्त तुमचं नाव सांगितलं तरी चालेल. हॅलो, आय एम आदिनाथ. आय एम अ जावा डेव्हलपर. आय एम हॅव्हिंग समथिंग 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स समथिंग. तुम्ही तुमचं सांगा. तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल किंवा काही जणांना असेल पण, ठीक आहे. तुम्ही तुमचं एज्युकेशन वगैरे त्या गोष्टी सांगा. आता एक्सपिरियन्स लोकं असं सांगतात बरं का बेसिकली. पण तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये एक्सपिरियन्स नसेल, तुमच्या याच्यामध्ये काय असेल तुमचं एज्युकेशन. दॅट इज युअर एक्सपिरियन्स गाईज. हे बघा ज्यांचा एक्सपिरियन्स आहे ते एज्युकेशन का सांगत नाहीत? कारण आता एज्युकेशन इज नॉट इम्पोर्टंट. इम्पोर्टंट इज व्हॉट एक्सपिरियन्स, मोर दॅन एक्सपिरियन्स. सॉरी, मोर दॅन एज्युकेशन. एज्युकेशनपेक्षा एक्सपिरियन्स त्यांचा महत्त्वाचा असतो. मग तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही, सो युअर इम्पोर्टन्स इज व्हॉट एज्युकेशन. आय हॅव कंप्लीटेड माय BCA. आय हॅव कंप्लीटेड माय BTech, इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, डिप्लोमा काही असेल ते. 4 इयर्स ऑफ डिप्लोमा. वेअर आय काय केलं? आता तुम्हालाच माहीत काय केलं. मला कसं माहीत असेल? ठीक आहे. तर त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये सांगा. तुमचं एज्युकेशन सांगा आणि देन तुम्ही तुमचं स्किल सांगा, की स्किल काय-काय आहेत? कोणकोणते प्रोजेक्ट केले किंवा नसतील केले तरी सांगा. करंटली आय एम पर्स्यूइंग ऑर करंटली आय एम डूइंग पायथन कोर्स फ्रॉम आदी अँड जावा. सांगू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तर सगळ्यांनी आज पहिला कोड करून घ्यायचा आहे. पहिला कोड तुमचा असा असेल, फक्त प्रिंटमध्ये हॅलो वर्ल्ड लिहून थांबायचं नाही. डू समथिंग बेटर. ठीक आहे. तर सगळेजण आज करा. बघा, एक गोष्ट मी सातत्याने सांगत असतो. मी किती फाईल बनवल्यात? एकच फाईल बनवली सर तुम्ही. तुम्ही ट्रिपल एक्स जायचं इथे. ट्रिपल एक्स. ट्रिपल एक्स कळतंय? ट्रिपल एक्स? ट्रिपल एक्स म्हणजे 3x. मी जर एक पायथनची फाईल बनवली असेल, तर एक फाईल गुणिले 3 किती झाल्या? 3 फाईल. तुम्ही पायथनच्या 3 फाईल बनवल्या पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे बनवायला? काहीच नाही. बरोबर आहे. जर मी किती लाईनचा कोड आहे हा? सपोज 10-12 लाईनचा कोड आहे. 10 लाईनचा आहे. तर तुम्ही 30 लाईन लिहिल्या पाहिजे. दररोज हे फॉलो करा. ॲट द एंड ऑफ धिस कोर्स यू विल गेट समथिंग डिफरंट फ्रॉम युअर साइड. तुम्ही स्वतःला म्हणाल, "यार, मी कुठे आहे?" पण ट्रिपल एक्समध्ये जायचंय भाई, 3x मध्ये जायचंय सगळ्यांना. कारण तुम्ही जर मी सांगितलं तेवढंच केलं, तर काही म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार आहे. इट्स फाईन. बट इफ यू वॉन्ट लाइक समथिंग बेटर, देन यू हॅव टू गो ट्रिपल एक्स गाईज. 3x तुम्हाला जायचं. कुठलीही गोष्ट इथून पुढे बरं का, मी सांगणार नाही. कधी-कधी सांगेल पण. मी किती कोड लिहिला? एवढा. यू हॅव टू ट्रिपल एक्स गाईज. आता सेशन किती वेळ झाले? 1 तास. 3 तास यू हॅव टू रिपीट. दॅट इज प्रॅक्टिस, रिव्हिजन जे काय असेल. 3 तास तुम्हाला देणं आहे म्हणजे आहे. 3 फाईल तुम्हाला बनवणं आहे म्हणजे आहे. डबल मी म्हणत नाही, डायरेक्ट ट्रिपल का म्हणत आहे? कारण डबल केल्याने सुद्धा तेवढा ॲडव्हांटेज भेटत नाही, जो ट्रिपल केल्याने ॲडव्हांटेज भेटतो. सो ट्राय टू गो ट्रिपल. क्लिअर आहे सगळ्यांना? सो उद्या आपण याच्यामध्ये आणखीन प्रिंटबद्दल आणखीन खूप साऱ्या गोष्टी मला सांगायच्या आहेत. पुढं आपले हळू-हळू टॉपिक सुरू होतील. इनपुट असेल, व्हेरिएबल असेल, डेटा टाइप, ऑपरेटर, कंट्रोल स्टेटमेंट. ठीक आहे, हळू आपण आता उद्यापासून कंटिन्यू करू. एनी अदर क्वेशन यू हॅव गाईज, यू कॅन आस्क. कोणाला आणखीन काही क्वेशन आहे? येस? नाही. देयर इज अ डिफरंट इन फ्रेमवर्क अँड लायब्ररी. बघा, बेसिक डिफरंट इन बिटवीन फ्रेमवर्क अँड लायब्ररी इज दॅट if I talk about React, React is a library, but Angular is a framework. आता React आणि Angular मधला मी फरक सांगतो. फ्रेमवर्क, लायब्ररी तुम्हाला लगेच एका झटक्यात क्लिअर. लायब्ररी ज्या असतात ना मित्रांनो, त्या आपण ॲज इट इज यूज करू शकतो. ॲज इट इज म्हणजे जसं दिलं ते डायरेक्ट इम्पोर्ट करायचं आणि यूज करायचं. आता जसं NumPy ही लायब्ररी आहे आपल्याकडे Pythonमध्ये. आपण डायरेक्ट लिहितो इम्पोर्ट NP ॲज अ NumPy आणि डायरेक्ट NP डॉट फंक्शन, NP डॉट फंक्शन असे खूप सारे फंक्शन आपल्याला त्यात भेटतात. पण फ्रेमवर्क इज समथिंग डिफरंट गाईज. वी कॅन मॅनिप्युलेट द फ्रेमवर्क. फ्रेमवर्क पण तोच असतो राईट. प्री रिटन कोड क्रिएटेड बाय डेव्हलपर्स. डेव्हलपर्सने लिहिलेला असतो फ्रेमवर्कमध्ये कोड. पण तो कोड
आपण स्वतः मॅनिप्युलेट करू शकतो. म्हणजे चेंज करू शकतो हो. आपण स्वतःच्या अकॉर्डिंग त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. पण लायब्ररीमध्ये अहं, जसं दिलंय तसंच. लायब्ररीमध्ये जशा गोष्टी दिल्यात ना, तशाच यूज करायच्या. त्याच्यामध्ये काडी मात्र फरक होणार नाही. पण फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला जसं दिलं तसं यूज करायचं असेल, करू शकता. आणि सेकंड ऑप्शन राहतो तो म्हणजे वी कॅन मॅनिप्युलेट इट अल्सो. दॅट इस द डिफरन्स बिटवीन फ्रेमवर्क अँड लायब्ररी. ठीक आहे? हं, 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 हं. बोला. व्हेरी गुड. ओके. ओके. हं, हं. मी पण करेल. मी पण करेल. करेक्ट. एक्सपिरियन्स आहे तर यू शुड गो विथ जावा. कारण फ्रेशरसाठी पायथन इज बेस्ट आणि जॉब्स जावामध्ये फ्रेशरला अजिबात नाहीयेत. सो यू हॅव एक्सपिरियन्स, गो विथ जावा. बेटर अँड पॅकेज अल्सो बेटर इन द जावा ॲज कम्पेअर टू पायथन. याह, सो यू शुड गो विथ जावा. याह. ओके. एनी अदर गाईज? येस, बोला. डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि एआय. there's a ह्यूज डिफरन्स ब्रदर. डेटा सायन्स मी आताच तुम्हाला सांगितलं, जो व्यक्ती डेटावरती काम करतो, डेटा ॲनालिसिस करतो, डेटा ॲनालिसिस करून डेटाचे प्रिडिक्शन करतो, की पुढं काय होईल. मागचा डेटा बघतो, पुढचा फ्युचर जो सांगतो, त्याला डेटा सायंटिस्ट म्हणतात. ओके. आणि त्याची सुद्धा मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी यू शुड अल्सो बी अ फर्स्ट ऑफ ऑल डेटा ॲनालिस्ट. देन यू कॅन गो फॉर द डेटा सायन्स. मशीन लर्निंग इज टोटली डिफरंट रॅदर दॅन डेटा सायन्स. मशीन लर्निंग इंजिनिअरचं काम असतं, की लाइक मशीन लर्निंगमध्ये मशीन स्वतःहून शिकते, राइट? सो मशीन स्वतःहून शिकते कशी? सो देअर आर लॉट्स ऑफ लायब्ररीज यूज इनसाइड दॅट गाईज. तर त्या लायब्ररीचं नॉलेज त्या मशीन लर्निंग इंजिनिअरला पाहिजे. जेणेकरून तो मशीनला स्ट्राँग बनवेल आणि मशीन कॅन लर्न ऑटोमॅटिकली. ओके. त्याचं काम असतं मशीनमध्ये इनबिल्ट लायब्ररीजचा यूज करून प्रोग्राम तयार करणं, सॉफ्टवेअर तयार करणं. जेणेकरून आता ChatGPT वगैरे ऑटोमॅटिक शिकतात. तर डेफिनेटली त्याच्यामध्ये इनसाइडमध्ये खूप सारा कोड लिहिलेला आहे. खूप सारे प्रोग्राम्स फिट केलेले आहेत. म्हणूनच तो अंडरस्टँड करतो आपल्या फीलिंग्स, आपल्या भावना, येस ओर नो? आणि त्याच्यातून तो शिकतोय. दॅट इज मशीन लर्निंग. त्याचं काम डेटा अॅनालिसिस करणं नाहीये, डेटा प्रिडिक्ट करणं नाहीये. तो वेगळा आहे. आणि एआय इज अल्सो डिफरंट फील्ड गाईज. ओके. एआय इज डिफरंट. एआय कॅन डू एनिथिंग. जसं मी तुम्हाला काल काल सांगितलं किंवा आज पण सांगितलं. एआयच्या मदतीने खूप साऱ्या गोष्टी सुलभ होत आहेत. सुलभ म्हणजे सोप्या होत आहेत. जसं की फेस रिकग्निशन असेल, फेस लॉक असेल, त्या गोष्टी एआयच्या मदतीने डेव्हलप होत आहेत. आर यू गेटिंग माय पॉइंट? देन देअर इज समथिंग कॉल्ड ऑटोमेशन असेल, ते एआयच्या मदतीने होत आहे. ओके. देन देअर इज समथिंग चॅटबॉट्स असतील खूप सारे, एआयच्या मदतीने होत आहेत. सो एआय इंजिनिअरचं काम ते असतं, टू डेव्हलप सच काइंड ऑफ थिंग्स. ओके. या काइंड ऑफ. कारण या सगळ्या फील्ड को-रिलेटेड आहेत भावा. त्याच्यामुळे ते आलं तर बेटरच आहे. ठीक आहे. ते आलं तर यू यू नो तुला एआय जर तुला शिकायचं असेल, तर त्या गोष्टी तुला ईझी जातील. ओके. ठीक आहे. आणखीन कोण? सो लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग गाईज.